नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन सुरुवात करूया. या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. राज्यातील सत्ताधारी महायुती ही मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक एकत्रच लढवण्याची शक्यता आहे. पण मुंबई महापालिकेचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी स्थानिक ताकदीनुसार मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतल्या मराठी मतांमध्ये विभाजन होऊ नये, तसंच गुजराती आणि उत्तर भारतीय मतांचा फायदा महायुतीलाच व्हावा, यासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबईचा अपवाद वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये महायुतीतील प्रत्येक पक्षाचं स्वतःचं असं वेगवेगळं वर्चस्व आहे. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत महायुतीतील घटक पक्ष एखाद्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे. बाकी कोणाला हा अधिकार नाही. आमची भूमिका पक्की आहे. महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे. 100% सोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला. आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी. बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे. कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही. यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत. म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. वाद झाला तर आम्ही एकमेकांच्या विरोधात. ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, परंतु आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. मंडळी, महायुतीतल्या घटक